हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज मी इथे खूप असे छान अशी रेडी झाले, सुंदर साडी नेसली आणि मी आता चालले वडाची पूजा करण्यासाठी. त्याच्या आधी मी इथे माझ्या मिस्टरांचे पाय वगैरे धुवून त्यांची पूजा वगैरे केली. त्यांना छान असा नमस्कार वगैरे केला आणि आम्ही निघणार आहोत आता वडाची पूजा करण्यासाठी. मी आता आले वड पूजण्यासाठी मरियाई मंदिरामध्ये. तिथे सगळ्या महिलांसाठी छान अशा कुंडीमध्ये वडाचं झाड लावलं जातं आणि त्या सगळ्यांना तिथे आजूबाजूच्या महिलांना तिथे पूजायला भेटावं म्हणून ते वडाचं झाड एका कुंडीमध्ये लावतात आणि त्या मंदिरामध्ये आणून ठेवतात. म्हणजे आजूबाजूची महिला येऊन तिथे पूजा करू शकतात. ह्या उद्देशाने ते झाड लावलं जातं. तिथे आता गर्दी कमी आहे. मी पूजा वगैरे करते आता छान अशी. वटपौर्णिमा म्हणजे पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला जाणारा पवित्र सण. या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करून 7 जन्म हाच नवरा मिळो म्हणून वडाजवळ प्रार्थना करतात. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीतील सणांचा खूप महत्त्व आहे. त्यातलाच एक अखंड सौभाग्याचा, श्रद्धेचा आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच वटपौर्णिमा. आपल्या सर्वच महिलांना माहिती आहे की वटपौर्णिमेची कथा कुठून सुरू झाली. महाभारतातील सती सावित्री आणि सत्यवानपासून सुरू झाली ही कथा. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. एका वेळी सांगण्याची तुम्हाला काही गरज नाही. पण सौभाग्याची छान अशी पूजा वगैरे पार पाडली. इथे मी सुवासिनींना वाण दिलं, छान असं वाण दिलं. तेवढ्यात काय झालं, वरून राजाची जोरदार एंट्री घेतली. इतका मुसळधार पाऊस सुरू झाला की आम्हाला अर्धा ते पाऊण तास तिथेच थांबावं लागलं. पण त्या निमित्ताने इथे सगळ्या मैत्रिणींसोबत गप्पा वगैरे मारता आल्या. वेळ भरून निघाला म्हणून
आनंदही झाला. त्याच्यानंतरला शेवटी पाऊस जरा कमी झाला. मिस्टर कामावरून आल्यावर त्यांना भूक लागली म्हणून मी इथे त्यांच्यासाठी कांदा भजी तयार केली. कांदा भजी आणि एक साईडला कॉफी अशी ठेवली आणि त्यांनी आणि मी मस्त अशी एन्जॉय केली. त्याच्यानंतरला बाहेर हा मस्त असा पाऊस पडत होता.